आपण एका अत्यंत गूढ आणि खूप शांत अशा दृश्यापासून आजची सुरुवात करूया. स्प्रीनमधल्या एका पडक्या जुन्या चर्चचा सांगाडा, तिथे एक महाकाय सिया कॅमोर नावाचं झाड वाढलेलं आहे आणि त्या झाडाखाली आपल्या मेंढ्यांसोबत अगदी शांत झोपलेला सँटियागो नावाचा एक तरुण मेंढपाळ. सगळीकडे एक विलक्षण शांतता आहे. छताच्या फटींमधनं रात्रीचे तारे लुकलुकताना दिसत आहेत आणि त्या शांततेत एक अस्वस्थ करणारी गोष्ट घडतेय. त्याला पडणारं ते स्वप्न. हो, सँटियागोला एक स्वप्न पडते, इजिप्तच्या पिरामिड जवळ लपलेल्या एका अफाट खजिन्याचं स्वप्न. आणि ते स्वप्न इतकं जिवंत असतं ना की ते त्याला त्याच्या त्या काय म्हणतो आपण त्याला सुरक्षित जगातून अक्षरशः बाहेर खेचून काढायला लागतं. त्या पडक्या चर्चमधली ती रात्र म्हणजे एका प्रचंड मोठ्या वादळाची नांदी असते बघायला गेलं तर. अगदी बरोबर. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये, या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशाच अफाट प्रवासाच्या नोंदी घेणार आहोत. पाउलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्ट या जगप्रसिद्ध पुस्तकावर आधारित काही मानसशास्त्रीय नोट्स आपण एकत्र केले आहेत. आपली आजची मोहीम केवळ या कथेचं वरवरचं वाचन करणे ही नाहीये, तर आपली मोहीम आहे या प्रवासातील गूढ अर्थ उलगडणे. त्या वाळवंटातील वाऱ्याचा स्पर्श, तो थरार आणि आत माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देणारी ती पर्सनल लेजंड शोधण्याची प्रक्रिया. म्हणजे स्वतःची नियती. हो, स्वतःची नियती. हे सगळं आपण अगदी जवळून त्या मेंढपाळासोबत चालत अनुभवणार आहोत. आणि हा प्रवास खूप महत्वाचा आहे, कारण तो फक्त एका खजिन्याचा शोध नाहीये. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या ओळखीच्या आणि सुरक्षित जगातून बाहेर पडून एका अज्ञात वाटेवर पाऊल ठेवतो, तेव्हा त्याच्या आत नेमके कोणते भावनिक बदल घडतायत याचं हे एक अत्यंत जिवंत चित्रण आहे. या विश्लेषणातून आपण पाहणार आहोत की निसर्गाची भाषा कशी काम करते आणि माणसाच्या मनातील भीती त्याला कशी थांबवू पाहते. तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर नजर टाकूया आपण. सँटियागोचं आयुष्य तसं खूप सुरक्षित आणि छान आहे. तो एक उत्तम मेंढपाळ आहे. त्याला त्याच्या मेंढ्यांच्या सवयी अगदी तोंडपाठ आहेत. एका व्यापाऱ्याच्या मुलीबद्दल त्याच्या मनात एक नाजूक आकर्षण आहे. एक सेटल आयुष्य आहे थोडक्यात. हो, हे आयुष्य सोडण्यासारखं काहीच कारण नाहीये, पण ते स्वप्न ते त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो सलेमच्या म्हाताऱ्या राजाला भेटतो. तो राजा त्याला उरीम आणि थुम्मीम नावाचे 2 खडे देतो. पांढरा आणि काळा खडा. बरोबर. आणि त्याच वेळी लेव्हँटर नावाचा एक वेगवान वारा वाहू लागतो. हा वारा आफ्रिकेच्या दिशेने वाहतोय आणि तो आपल्यासोबत वाळवंटाचा आणि एका अज्ञात जगाचा गंध घेऊन येतोय. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे एखाद्या माणसानं स्वतःचं इतकं चांगलं चाललेलं सुरक्षित आयुष्य का मोडावं? मेंढ्या आहेत, सुरक्षितता आहे, हे सगळं सोडून त्या वाऱ्याच्या हाकेला उडून वाळवंटात जाणं हा निव्वळ वेडेपणा नाही का? वरवर पाहिजे तो वेडेपणा वाटू शकतो नक्कीच, पण इथेच ना भावनिक झोप ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. भावनिक झोप? हो, मेंढ्यांसोबतचं आयुष्य हे अत्यंत ओळखीचं आहे. तिथे उद्या काय होणार हे आजच माहीत असतं. पण सलेमच्या राजाची भेट आणि तो लेव्हांटर वारा ही केवळ एक नैसर्गिक घटना नाहीये. अच्छा. राजा त्याला सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करण्याची खऱ्या अर्थाने इच्छा धरते, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्याला मदत करण्यासाठी एकवटते. पण हीच ती वेळ असते जेव्हा निवडीचं स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची सवय यात भयंकर संघर्ष सुरू होतो. म्हणजे सँटियागोच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं. अगदी. मेंढ्या पाण्याची आणि अन्नाची अपेक्षा करतात, त्या बदल्यात लोकरीची सुरक्षितता देतात. पण तो वारा स्वातंत्र्याचा गंध आणतोय. म्हणजे तो वारा एक प्रकारचं आव्हान आहे असं म्हणता येईल. तो वारा सांगतोय की तू आहेस तिथेच राहू शकतोस, पण मग तुला आयुष्यभर फक्त वाट पाहावी लागेल. हो ना. आणि ते जे 2 खडे राजाने दिलेत, उरीम आणि थुम्मीम, ते काही जादूचे खडे नाहीत. एक होकार आणि एक नकार दर्शवतो. जेव्हा माणसाच्या मनातील भावना त्याला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत, तेव्हा निसर्गाचे हे साधे संकेत त्याला मार्ग दाखवतात. ते खडे त्याला आठवण करून देतात की राजाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्याला ठरवायचं आहे की मेंढ्यांच्या गरजा पूर्ण करत राहायचं की स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून त्या वाऱ्याच्या दिशेने जायचं. आणि तो निर्णय घेतो. तो स्वतःच्या मेंढ्या विकतो, जहाजावर बसतो आणि स्पेनवरून आफ्रिकेत टँगेर शहरात पोहोचतो. पण इथेच एक अत्यंत धक्कादायक गोष्ट घडते. ती फसवणूक. हो, आपण आत्ताच म्हटलं की जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं. पण टँगियरला पोहोचल्या त्याची एका अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होते. त्याचे सगळे पैसे लुटले जातात. अगदी खिसारी कामा होतो त्याचा.
बापरे, विचार करा ना, एका परक्या देशात खिशात एकही पैसा नसताना, अरबी भाषा येत नसताना तो एका रिकाम्या बाजारात एकटा उभा आहे. जर ब्रह्मांड मदतच करत होतं तर मग हे असं लुटलं जाणं कोणती मदत आहे? हे तर क्रूर आहे. ब्रह्मांड एका अर्थाने त्याला शिक्षा देत होतं असं नाही वाटत? हाच तर या प्रवासातला सर्वात मोठा विरोधाभास आहे. आपल्याला वाटतं की ब्रह्मांड मदत करतं म्हणजे ते आपल्यासाठी लाल गालीचं अंथरतं. बरोबर, सोपी वाट करून देतं. पण तसं नाहीये. टँगियरच्या त्या अनोळखी बाजारात जेव्हा तो एका कट्ट्यावर रडत बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडे काहीच उरलेलं नसतं. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर ही रिकामी पोकळी, ज्याला आपण एम्प्टी वेसल म्हणतो, ती अत्यंत गरजेची असते. म्हणजे कसे? नष्ट होणं होतं. होय, आणि याच निचांकी बिंदूवर त्याच्या पिशवीला भोक असल्यामुळे ते राजाने दिलेले 2 खडे उरीम आणि थुम्मीम खाली पडतात. ते खाली पडताच त्याला अचानक जाणीव होते की तो पूर्णपणे एकटा नाहीये. त्याला शकून किंवा ओमेन्स ओळखायची भाषा कळू लागते. तो एका क्रिस्टल व्यापाऱ्याकडे काम करू लागतो. तिथे तो केवळ काच पुसत नाही तर तो उत्साहाची भाषा शिकतो. उत्साहाची भाषा? हो, अशी भाषा जी शब्दांच्या पलीकडची आहे, जी प्रेमाने आणि ध्येयपूर्तीच्या ध्यासाने बोलली जाते. त्या क्रिस्टल शॉपमधला प्रसंग तर खूपच रंजक आहे, कारण तिथे सँटियागो आणि तो व्यापारी यांच्यात एक स्पष्ट तुलना दिसते. अगदी स्पष्ट. सँटियागो तिथे काम करून इतके पैसे कमावतो की तो स्पेनला जाऊन पूर्वीपेक्षा दुप्पट मेंढ्या विकत घेऊ शकतो. इथे मला नेहमी एक नवल वाटतं. तो व्यापारी मक्केला जाण्याचं स्वप्न पाहतोय, पण तो जात नाही. तो म्हणतो की जर मी माझं स्वप्न पूर्ण केलं तर मग माझ्याकडे जगण्याचं कारणच उरणार नाही. एखाद्या माणसाला स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची इतकी भीती का वाटू शकते? आणि मग सँटियागोलाही त्या व्यापाऱ्यासारखं तेथेच थांबून जाण्याचा मोह का होतो? कारण बघायला गेलं तर यश कधीकधी अपयशापेक्षाही जास्त भीतीदायक असतं. तो क्रिस्टल व्यापारी भीती या भावनेचं प्रतीक आहे. त्याला वाटतं की स्वप्न फक्त उराशी बाळगण्यात जो आनंद आहे तो ते प्रत्यक्ष जगण्यात नाहीये. अच्छा, म्हणजे एक सुरक्षित अंतर ठेवून स्वप्नावर प्रेम करायचं. बरोबर. आणि सँटियागोच्या बाबतीत बोलायचं तर जेव्हा एखादा माणूस शून्यातून वर येतो आणि थोडंसं यश मिळवतो तेव्हा त्याचं मन त्याला सांगतं की बस एवढं पुरेसं आहे, कशाला आणखी धोका पत्करायचा. ज्याला आपण सुरक्षितेचा मोह म्हणू शकतो. हो, सँटियागोकडे आता 2 पर्याय आहेत. एक तर व्यापाऱ्यासारखं स्वप्न फक्त कपाटात सजवून ठेवायचं आणि सुरक्षित राहायचं, किंवा पुन्हा एकदा नव्याने सर्वस्व पणाला लावून वाळवंटात पाऊल ठेवायचं. आणि मग तो वाळवंटाची निवड करतो. उरीम आणि थुम्मीम पुन्हा एकदा त्याला त्या म्हाताऱ्या राजाच्या डोळ्यांची आठवण करून देतात. हो, तो एका कॅराव्हॅनसोबत म्हणजे मोठ्या तांड्यासोबत वाळवंट पार करायला निघतो. इथे या प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. वाळवंटाची अथांग शांतता आणि तिथे भेटलेला एक इंग्रज माणूस. हा माणूस आणि सँटियागो यात जमीन आसमानाचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. इंग्रज माणूस आपल्या उंटावर भली मोठी जाडजूड पुस्तके घेऊन चाललाय. तो केवळ त्या पानांमध्ये उत्तरे शोधतोय. तर दुसरीकडे सँटियागो वाळवंटाची शांतता, उंटांची गती आणि वाऱ्यावर उडणारी वाळू अनुभवत असतो. पण थांबा, मला इथे त्या इंग्रज माणसाची बाजू घ्यावीशी वाटते. अच्छा. हो, म्हणजे आपण सगळेच असंच तर शिकतो ना, पुस्तके वाचून, ज्ञान गोळा करून. मग इंग्रज माणूस जे करतोय ते चुकीचं कसं असू शकतं? इंग्रज माणसाची पद्धत चुकीची नाहीये, पण ती अपूर्ण आहे नक्कीच. पुस्तके आपल्याला नकाशा देऊ शकतात, पण प्रत्यक्ष जमिनीवर चालण्याचा अनुभव देऊ शकत नाहीत. इंग्रज माणूस निसर्गाच्या साध्या आणि थेट भाषेकडे दुर्लक्ष करून केवळ गुंतागुंतीच्या सिद्धांतांमध्ये अडकला आहे. तो अल्केमी शिकण्यासाठी हजारो पाने वाचतोय, पण सँटियागो केवळ वाळवंटातील वाऱ्याचा आवाज ऐकून जगाची भाषा शिकतोय. जगाची भाषा? हो, वाळवंट त्याला शिकवतं की जगातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. आणि याच शिकण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यासमोर एक विशाल नखली स्थान म्हणजे ओॲसिस उभं राहतं. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं दृश्य. 50,000 खजुराची झाडं, 300 विहिरी आणि रंगीबेरंगी तंबू. वाळवंटातलं स्वर्गच जणू. हो ना, अथांग आणि वृक्ष वाळवंटात अचानक सापडलेला हा स्वर्गच. आणि तिथे विहिरीवर त्याची फातिमाशी भेट होते. वाळवंटातील एक तरुणी. त्यांच्यात एक अलौकिक आणि अत्यंत शुद्ध असं प्रेम निर्माण होतं. आणि इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? तर त्याने तिथेच थांबायला नको का? फातिमाच्या प्रेमात पडून तिथेच सुरक्षित आयुष्य जगणे हा त्याच्या प्रवासाचा शेवट का असू नये?
हा अत्यंत अचूक आणि भावनिक प्रश्न आहे. कोणत्याही मोठ्या प्रवासात मिळणारी तात्पुरती शांतता किंवा प्रेम हे ध्येयापासून भरकटवणारं ठरू शकतं, जर ते प्रेम मालकी हक्कावर आधारित असेल. मालकी हक्क. हो, पण फातिमा ही वाळवंटाची स्त्री आहे. ती सामान्य स्त्री नाहीये. ती त्याला थांबवत नाही. ती त्याला म्हणते, मी वाळवंटाचा एक भाग आहे आणि मला माहीत आहे की वाळवंटात जाणारे पुरुष नेहमी परत येतात. जर मी तुझ्या पर्सनल लेजंडचा एक भाग असेन तर तू नक्की परत येशील. बापरे, किती प्रगल्भ विचार आहे हा. हो ना. खरे प्रेम माणसाला त्याच्या ध्येयापासून कधीच रोखत नाही. उलट ते त्याला त्याचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा देते. जर सँटियागो तिथेच थांबला असता तर ते प्रेम एका तडजोडीत बदललं असतं. हे किती सुंदर आहे. आणि फातिमाच्या या पाठिंबामुळेच सँटियागोची नजर आणखी तीक्ष्ण होते. तो नकली स्थानाच्या शांततेत बसलेला असताना अचानक त्याला आकाशात 2 ससण्यांची झुंज दिसते. ते 2 हॉक्स. बरोबर. आणि त्या झुंजीकडे बघता बघता त्याला एक दृष्टांत दिसतो. त्याला दिसतं की एका सशस्त्र टोळीने या शांत नकली स्थानावर हल्ला केला आहे. हा दृष्टांत त्याच्या मनात प्रचंड काहूर माजवतो. नकली स्थान तर युद्धमुक्त जागा मानली जाते ना, तिथे शस्त्रे आणण्यास बंदी असते. मग हा दृष्टांत काय सुचवत असतो? तो दृष्टांत वाळवंटाने त्याला दिलेली धोक्याची पूर्वसूचना असते. वाळवंट त्याला दाखवून देतं की शांततेच्या आवरणाखाली हिंसा लपलेली असू शकते. सँटियागो आता जगाची भाषा खऱ्या अर्थाने वाचायला शिकला आहे. म्हणजे निसर्ग त्याच्याशी थेट बोलतोय. अगदी. तो स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथल्या प्रमुखांना ही पूर्वसूचना देतो. जर त्याचा दृष्टांत खोटा ठरला असता तर प्रमुखांनी त्याला मृत्यूदंड दिला असता, पण तो खरा ठरतो आणि नकली स्थान वाचतं. यातून सिद्ध होतं की आता तो केवळ एक मेंढपाळ राहिलेला नाही, तर तो निसर्गाशी एकरूप झालेला एक साधक बनला आहे. आणि याच घटनेमुळे त्याची गाठ पडते ती अल्केमिस्टची. हो, तो गूढ अल्केमिस्ट जो काळ्या घोड्यावर स्वार होऊन येतो आणि ज्याच्या हातात एक ससाणा असतो. तो सँटियागोला पुढच्या प्रवासासाठी तयार करतो आणि मग अल्केमिस्ट सोबतचा पुढचा प्रवास सुरू होतो. तो सर्वात कठीण टप्पा. हो, हा प्रवास अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. सँटियागो आणि अल्केमिस्ट वाळवंटात एका भयंकर टोळीकडून पकडले जातात. हे सैनिक निळे कपडे घातलेले असतात आणि त्यांच्या डोळ्यात साक्षात मृत्यू दिसत असतो. ते त्यांना गुप्तहेर समजून मारून टाकणार असतात. तेव्हा अल्केमिस्ट त्या सैनिकांच्या प्रमुखाला अगदी शांतपणे सांगतो की हा माझ्यासोबतचा तरुण एक महान अल्केमिस्ट आहे आणि तो 3 दिवसात स्वतःचं रूपांतर वाऱ्यात करू शकतो. जर त्याने तसं नाही केलं तर तुम्ही आमचे प्राण घेऊ शकता. बापरे. हे वाचताना माझ्या मनात एकच विचार आला, अरेच्चा, हे काय चाललंय? ही अवस्था म्हणजे डोक्यावर बंदूक ठेवून एखाद्याला अशक्य गोष्ट करायला सांगण्यासारखी आहे. स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करणे, हे कसं शक्य आहे? सँटियागो स्वतः प्रचंड घाबरलेला असतो. त्याला वाटतं की आता त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्याची ती भीती अत्यंत नैसर्गिक आहे, पण अल्केमिस्टने त्याला मुद्दाम या संकटात ढकललं असतं. कारण सँटियागोला आत्तापर्यंत निसर्गाची भाषा फक्त समजली होती, पण ती जगण्याची वेळ आता आली होती. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकल परीक्षा. अगदी बरोबर. जेव्हा माणसाला मृत्यू अगदी समोर दिसतो तेव्हा सर्व खोटे मुखवटे गळून पडतात. मृत्यूची भीती माणसाला त्याच्या अस्तित्वाची खरी जाणीव करून देते. अल्केमिस्ट त्याला सांगतो की मृत्यूच्या भीतीमुळे माणसात चमत्कार करू शकतात आणि तिथेच सँटियागोचे भावनिक आणि आध्यात्मिक शिखर पाहायला मिळतं. तो प्रसंग खरंच अफाट आहे. 3 दिवस तो फक्त वाळवंटाकडे पाहत बसतो आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा सगळे सैनिक त्याला बघायला जमा होतात तेव्हा तो निसर्गाच्या घटकांशी मूक संवाद साधू लागतो. तो वाळवंटाशी बोलतो. वाळवंट त्याला म्हणतं की मी तुला माझं प्रेम देऊ शकत नाही, तू वाऱ्याला विचार. तो वाऱ्याशी बोलतो. वारा प्रचंड वेगाने वाहू लागतो, पण वाऱ्यालाही त्याला स्वतःमध्ये कसं सामावून घ्यायचं हे माहीत नसतं. तो वाऱ्याला सूर्याकडे न्यायला सांगतो. आणि सूर्य? हो, आणि सूर्य जो सर्व काही पाहतो तो सुद्धा त्याला मदत करू शकत नाही. सूर्य सांगतो की मी फक्त प्रकाश देऊ शकतो, पण माणसाचं मन आणि प्रेम मला समजत नाही. तेव्हा शेवटी सँटियागो ज्याने हे सर्व लिहिलं आहे त्या हाताशी संवाद साधतो. द हँड दॅट रोट ऑल. हो, आणि तेव्हा एक भयंकर वाळूचं वादळ निर्माण होते. सैनिक भीतीने थरथर कापायला लागतात. हा संवाद म्हणजे नक्की काय आहे? ही कोणती जादू आहे का? नाही, ही कोणतीही जादू टोण्याची करामत नाहीये. हा संवाद म्हणजे माणसाच्या अंतर्मनाचा विश्वाच्या आत्म्याशी झालेला मिलाप आहे. विश्वाचा आत्मा? हो. जेव्हा तो त्या हाताशी बोलतो तेव्हा तो प्रार्थना करत असतो.
पण ती शब्दांची प्रार्थना नसते, ती असीम प्रेमाची आणि शरणागतीची अवस्था असते. त्याला समजते की भीती ही दुःखापेक्षाही भयानक असते, पण आता त्याला कशाचीच भीती उरलेली नसते. त्याला कळतं की सूर्य, वारा, वाळवंट आणि तो स्वतः हे सर्व एकाच ऊर्जेचे, एकाच परमेश्वराचे वेगळे रूप आहेत. हे स्वतःला वाऱ्यात रूपांतरित करणे म्हणजे भौतिक शरीराचे रूपांतर नसून स्वतःच्या मानवी मर्यादा ओलांडून विश्वाच्या अथांग शक्तीशी जोडले जाणे आहे. बापरे. आणि म्हणूनच ते वाळूचं वादळ शांत होतं तेव्हा तो तिथे नसून सैनिकांच्या पाठीमागे उभा असतो. तो स्वतःला सिद्ध करतो. हा प्रसंग वाचताना आणि यावर चर्चा करताना खरंच अंगावर शहारे येतात. या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर अल्केमिस्ट त्याला एका मठाजवळ सोडतो आणि सॅन्टियागोचा पुढचा प्रवास एकट्याने सुरू होतो. आणि शेवटी तो पोचतो. हो, शेवटी ज्या क्षणाची तो आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण येतो. तो इजिप्तच्या पिरॅमिड्सपाशी पोहोचतो. चांदण्या रात्री पिरॅमिड्सच्या भव्यतेसमोर तो गुडघे टेकतो. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. जिथे त्याचे अश्रू वाळूवर पडतात तिथे त्याला एक स्कॅरब भुंगा दिसतो, जो इजिप्तमध्ये एक पवित्र शकुन मानला जातो. तो वेड्यासारखा वाळूत खाण्याला सुरुवात करतो. त्याला वाटतं आता तो अफाट खजिना हाताला लागणार. पण पुन्हा एकदा एक भयानक वळण येतं. ते निर्वासित येतात. हो, तिथे काही निर्वासित येतात. ते त्याचे उरलेले पैसे लुटतात आणि त्याला वाळूत पाडून बेदम मारहाण करतात. तो रक्ताळलेला, अर्धमेला अवस्थेत पडलेला असतो. आणि मृत्यू पुन्हा एकदा त्याच्या समोर उभा राहतो. पण यावेळी तो घाबरत नाही. तो त्या निर्वासितांच्या मोरक्याला स्वतःच्या स्वप्नाबद्दल सांगतो, खजिन्याच्या स्वप्नाबद्दल. आणि तिथेच कथेचा सर्वात मोठा धक्कादायक क्षण येतो. तो मोहरक्या सॅन्टियागोची थट्टा करतो. तो म्हणतो, तू एका स्वप्नासाठी इथे आलास. मी पण 2 वर्षांपूर्वी याच जागी एक स्वप्न पाहिलं होतं. मला स्वप्न पडलं होतं की स्पेनमधल्या एका पडक्या चर्चमध्ये जिथे एक सियकॅमोर झाड वाढले, त्या झाडाखाली वाळू खणली तर एक खजिना मिळेल. पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही की त्या एका स्वप्नासाठी संपूर्ण वाळवंट पार करेन. आणि हे ऐकून त्या रक्ताळलेल्या अवस्थेत तोंडातून रक्त वाहत असतानाही सॅन्टियागो हसू लागतो. त्याला खजिन्याचा पत्ता मिळालेला असतो. पण इथे मला अक्षरशः धक्का बसला होता. का बरं? म्हणजे खजिना तिथेच होता, स्पेनमध्ये, त्याच झाडाखाली जिथून त्याने सुरुवात केली होती. मग या संपूर्ण जीवघेण्या प्रवासाचा, त्या मारहाणीचा, त्या वाळवंट पार करण्याचा अर्थ काय? हा तर एक क्रूर विनोद झाला नाही का? वरवर पाहता तो एक अत्यंत क्रूर विनोद वाटू शकतो, पण हाच तर या कथेचा आणि मानवी आयुष्याचा सर्वात मोठा गाभा आहे बघायला गेलं तर. खजिना भौतिक स्वरूपात तिथेच होता जिथून त्याने सुरुवात केली होती, पण तरीही हा प्रवास व्यर्थ नव्हता. कसं काय? रहस्य हळूहळू उलगडतं. विचार करा, जर तो स्पेनमध्येच राहिला असता तर त्याला खजिना कधीच मिळाला नसता, कारण त्याला तो खजिना तिथे आहे हे सांगणारा तो निर्वासित भेटलाच नसता. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे पात्रता. पात्रता म्हणजे तो खजिना पचवण्याची ताकद. अगदी बरोबर. पिरामिड्सपर्यंतचा प्रवास, टँगियरमधली फसवणूक, वाळवंटातील धोके, फातिमावरचे प्रेम आणि मृत्यूशी झालेला तो सामना, या सगळ्या गोष्टींनी त्याला आतून घडवलं. जो सामान्य मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसोबत स्पेनमध्ये झोपला होता, त्याला जगाची भाषा माहीत नव्हती. त्याला शकून वाचता येत नव्हते. हो, तो खजिना ज्यात सोन्याची नाणी आणि रत्ने होती, तो मिळवण्याची पात्रता या प्रवासामुळेच निर्माण झाली. या मारहाणीतून आणि त्या निर्वासिताच्या शब्दांतूनच त्याला खजिन्याचा खरा पत्ता मिळाला. जर तो प्रवासाला निघाला नसता तर त्याने स्वतःचा आत्मा शोधला नसता. म्हणजे खजिना केवळ सोने नाण्यांचा नव्हता. भौतिक खजिना हा फक्त एक बक्षीस होता. खरा खजिना म्हणजे ती भीतीवर मिळवलेली मात होती, निसर्गाची भाषा शिकण्याची प्रक्रिया होती आणि खऱ्या प्रेमाची ओळख होती. हो ना. पिरॅमिडजवळ उभा असलेला रक्ताळलेला सॅन्टियागो हा तो जुना मेंढपाळ राहिलेलाच नव्हता. तो आता जगाच्या आत्म्याशी जोडला गेलेला एक अल्केमिस्ट बनला होता. तंतोतंत. त्या जुन्या राजाने त्याला सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपली पर्सनल लिजेंड पूर्ण करणं हेच माणसाचं एकमेव कर्तव्य आहे. सॅन्टियागोने ते कर्तव्य पूर्ण केलं. त्याने केवळ भौतिक संपत्ती मिळवली नाही, तर त्याने वाळवंटाच्या भट्टीत स्वतःला तावून सुलाखून घेतलं आणि स्वतःचं सोनं केलं. हे खरंच थक्क करणारं आहे.
या संपूर्ण प्रवासात आपण बघितलं की कशी एक साधी सुरुवात, एका मेंढपाळाचं एक साधं स्वप्न त्याला एका वैश्विक सत्यापर्यंत घेऊन जातं. वाळवंटातील तो वारा, ते उरीम आणि थुम्मीम खडे, क्रिस्टल शॉपमधला तो रिकामेपणा आणि पिरामिड जवळची ती मारहाण, हे सगळं एकमेकांत कसं गुंफलेलं होतं हे आजच्या चर्चेतून खूप स्पष्ट झालं. पण या सगळ्या प्रवासाचा आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचा समारोप करताना माझ्या मनात एक विचार घोळतोय, जो मला इथे मांडायचा आहे. कोणता विचार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सॅन्टियागोला पिरामिडजवळ बेदम मारहाण झाली, त्याचे प्राण जाण्याची वेळ आली होती. तो प्रसंग त्याच्या आयुष्यातला सर्वात वेदनादायी प्रसंग होता. पण त्या मारहाण करणाऱ्या माणसानेच त्याला अजाणतेपणे खजिन्याचा खरा पत्ता दिला. खरंय. जर ती मारहाण झाली नसती तर तो म्होरक्या स्वतःच्या स्वप्नाबद्दल बोलला नसता. तर मग आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो किंवा असे काही लोक येतात जे आपल्याला अक्षरशः जमिनीवर आपटतात, आपल्याला उद्ध्वस्त करतात. बरोबर. पण तेच लोक किंवा तेच प्रसंग नकळतपणे आपल्या खऱ्या खजिन्याकडे जाणारा अचूक मार्ग दाखवत असतील का? आपला सर्वात मोठा शत्रू आपल्या सर्वात मोठ्या शोधाचा मार्गदर्शक असू शकतो का? बाप रे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच डोळे उघडणारा आणि सखोल विचार आहे. त्या पडक्या चर्चमधल्या सियाकेमर झाडाच्या शांत सावलीत आणि वाळवंटाच्या त्या अथांग प्रवासाच्या आठवणीत आज आपण याच प्रश्नासोबत थांबणार आहोत. हा प्रवास इथे संपत नाहीये. तो ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या आत कुठेतरी नव्याने सुरू झाला असेल. यावर विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा.